हॅलो गाईज, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजचा जो व्हिडिओ असणार आहे मित्रांनो, तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी मी घेऊन आलेली आहे. या व्हिडिओमध्ये ही जी वॅकेन्सी असणार आहे मित्रांनो, ठाणे महानगरपालिकाकडून ही भरती निघालेली आहे मित्रांनो. इथे जी भरती मित्रांनो मल्टिपल पोस्टिंग असणार आहे, म्हणजे इथे विविध पदांसाठी भरती असणार आहे मित्रांनो. जसं की तुम्हाला सांगू इच्छितो, वैद्यकीय अधिकारी, त्याच्यानंतर नर्स स्टाफ, त्यानंतर मल्टीपर्पज स्टाफ, असं इथं भरपूर अशा डोमेनमध्ये भरती निघालेली मित्रांनो. इथं वेगळ्या वेगळ्या भरतीसाठी वेगळी इथं क्वालिफिकेशन असणार आहे मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, तर अप्लाय करायचा आहे मित्रांनो. संपूर्ण माहिती ऐकल्याबरोबर चला तर मग मित्रांनो सुरू करूया या व्हिडिओला. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. ओके, तर चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. जसं की तुम्ही बघू शकता, तुमच्यासोबत पीडीएफ फाईल ओपन करेल आहे मित्रांनो. इथं ठाणे महानगरपालिकाकडून ही भरती असणार आहे. ओके, जसं की तुम्ही बघू शकता. ओके ओके ठाणे महानगरपालिकेकडून भरती असणार मित्रांनो. राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या मार्फत ही भरती निघालेली आहे मित्रांनो. म्हणजे हिंदू हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना अंतर्गत भरती पदभरती जाहिरात निघालेली मित्रांनो. ओके, त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही, ठाणे महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाकडील हिंदुमय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत खालीलप्रमाणे सर्वगाती रिक्त पदे 11 महिने 29 दिवस कालावधीसाठी कटांतरी स्वरूपामध्ये करार पद्धतीने एकत्रित मानधनावर भरणे कामी अर्थधारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून, त्याकरिता पात्र इच्छुक उमेदवारांकडून अर्ज विविध नमुन्यातून ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखडी, ठाणे इथं आपल्याला हा दिनांक 29/8/2024 पासून 7/9/2024 पर्यंत अर्ज सादर करावे. म्हणजे आपल्याला इथं अर्ज पण सादर करायचा, म्हणजे तिथं पण जाऊन आपल्याला अर्ज द्यायचा त्यांना, आणि एक ऑनलाईन पद्धतीने आपल्याला गुगल फॉर्म आहे तो आपल्याला सबमिट करायचा मित्रांनो. तुम्हाला शेवटी मी सांगणारच आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, पदनाम, सगळ्यात आधी पदनाम दिलेले, एकूण रिक्त संख्या, पदे वर कॅटेगरी वाईज आपल्याला संख्या बघू शकता तुम्ही, किती वॅकेन्सी आहे कॅटेगरी वाईज. इथे सगळ्यात अगोदर वैद्यकीय अधिकारीसाठी इथे वॅकेन्सी असणार. इथं MBBS उमेदवार व BAMS उमेदवारांसाठी असणारे टोटल इथं 12 वॅकेन्सी असणार मित्रांनो. इथं कॅटेगरी वाईज आपण चेक करून घ्यायचं मित्रांनो. ओके, त्यानंतर इथं नर्स स्टाफ साठी असणारे नर्स स्टाफ महिलांसाठी इथं 11 वॅकेन्सी असणार. इथं कॅटेगरी वाईज तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर इथं नर्स स्टाफ पुरुषसाठी इथं 1 वॅकेन्सी असणार आहे. ओके, त्यानंतर इथं लिहिलेले मल्टीपर्पज स्टाफसाठी जे असणारे कर्मचारीसाठी इथं मेलसाठी असणारे फक्त MPW साठी 12 वॅकेन्सी असणार आहे मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने इथं सांगितले आहे त्यांना. बहुउद्देशीय कर्मचारी पण आपण मराठीमध्ये म्हणतो मित्रांनो त्यांना. त्यानंतर मित्रांनो इथं ठाणे महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाकडील हिंदुमय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत रिक्त पदे भरण्याकरिता www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे मित्रांनो. ओके, वयोमर्यादा लिहिली तर सगळ्यात आधी आपण वयोमर्यादा चेक करून घेऊ मित्रांनो. इथं वयोमर्यादा जी असणार मित्रांनो, इथं बघू शकता तुम्ही, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकास म्हणजे वैद्यकीय अधिकारी MBBS आणि BAMS परिचारिका करता इथं बहुउद्देशीय कर्मचारी या पदासाठी 28/8/2024 रोजी उमेदवाराचे वय जाहिरातीत विविध केल्या वयोमर्यादेत असणे आवश्यक आहे मित्रांनो. आपण ते पण इथं बघणार आहे. त्याच्यानंतर माननीय आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान मुंबई 28 मे 2019 रोजीच्या पत्रानुसार पदांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय अधिकारी MBBS विशेष तज्ञ, अतिविशेष तज्ञ व अभियानातील इतर रुग्णांच्या सेवांशी संबंधित पदांसाठी उदाहरणार्थ परिचारिका, त्यानंतर इथं मित्रांनो बघू शकता तुम्ही अधिपरिचारिका, तंत्रज्ञ, समुपदेशक, औषध निर्माता इत्यादी सेवा प्रवेश व सेवा समाप्तीची वयोमर्यादा खालीलप्रमाणे राहील मित्रांनो. आपण ते पण बघून घेऊया मित्रांनो. आता MBBS विशेष तज्ञ आणि अति विशिष्ट तज्ञ यांची वयोमर्यादा 70 वर्ष राहील. 70 वर्षापर्यंत तुम्ही इथं अप्लाय करू शकता MBBS साठी. त्यानंतर BAMS यांची वयोमर्यादा खुला प्रवर्ग मधलं ओपन साठी इथं 38 वर्ष राहील, राखीव साठी 43 वर्षाप्रमाणे राहणार आहे मित्रांनो. वय वर्ष 60 नंतर प्रत्येकी वर्ष जिल्हा शल्य
चिस्काले यांच्याकडून शासकीय दृष्ट्या पात्र असलेल्या उमेदवारांचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर पुनर्नियुक्ती आदेश देण्यात येतील मित्रांनो, अशा पद्धतीने सांगण्यात आलेले आहे. आपल्याला एवढं समजलं असेल. ओके. त्यानंतर माननीय सहसंचालक तांत्रिक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई 5 जुलै 2022 रोजीच्या पत्रानुसार बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष व परिचारिका पदांसाठी 18 वर्ष पेक्षा कमी वयाचे नाहीत आणि 38 वर्षापेक्षा अधिक वयाचे नाही. 38 येते 38 वर्षापेक्षा म्हणजे 38 वर्षापेक्षा अधिक वयाचे नाही, परंतु राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीच्या उच्च वयोवर्गाचा 5 वर्ष पर्यंत शिल्लक राहील मित्रांनो, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. ओके. त्यानंतर इथे लिहिलं मित्रांनो त्यांनी अर्ज भरण्याच्या बातम्या सूचना. इथं सगळ्यात दिले त्यांनी सर्व उमेदवारांनी अर्ज कसा भरायचा हे तुम्ही इम्पॉर्टंट बघून घ्यायचं आहे. आता तुम्हाला सांगतो इथं आता सर्व उमेदवारांनी खालील नमूद गुगल लिंकवर ऑनलाईन गुगल फॉर्म मध्ये अर्ज विविध कालावधीत भरणे आवश्यक आहे. अर्ज भरण्याची गुगल फॉर्म लिंक इथं आपल्याला दिलेली आहे मित्रांनो. तुम्हाला ती लिंक दाखवणार आहे शेवटी. उमेदवारांना स्वतःचे पूर्ण नाव, माध्यमिक शाळा प्रमाणपत्राचे अचूक नोंदविणे, अर्जासोबत माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र प्रत जोडणे असं इथे लिहिलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर लिहिलं यांनी माध्यमिक शाळा परीक्षा प्रमाणपत्र नमूद आणि जाहिरातीत अर्ज नमूद करावी. त्यानंतर लिहिले अंतिम वर्षाचे CGPA SGPA गुणग्राह्य धरण्यात येणार नाही मित्रांनो. ओके. म्हणजे आपल्याला पर्सेंटेज मध्ये टाकायचे मित्रांनो. जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर दिनांकापर्यंत असणारे उमेदवाराचे वय, दिवस, महिने, वर्ष अचूक नमूद करावे. हे अटी नियम तुम्ही बघून घ्यायचे मित्रांनो. त्यानंतर इथे अर्जात उमेदवारांचे लिंग बाबतीचे नमूद करावी. लिंग टाकायचे मेल फिमेल जे पण असणार ते. त्यानंतर इथे लिहिले मित्रांनो त्यांनी अर्जाकरिता असणारी अर्जदार विविध असल्यास विविध नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र आपल्याला लागणार आहे मित्र, अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे मित्रांनो. अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्द्याची माहिती अचूक भरावी. एकदा भरलेली माहिती अंतिम समजल्यात जाईल. त्याचे कोणताही बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी मित्रांनो. गुगल फॉर्म परिपूर्ण भरल्यावर प्रिंट काढून घ्यावी मित्रांनो. ओके. प्रिंट काढावी. गुगल फॉर्म भरल्यानंतर तुम्ही प्रिंट काढून घ्यायची त्याची पण. त्यानंतर इथं पूर्ण भरलेल्या गुगल फॉर्मची आपल्याला प्रत क्रमांक मुद्दा क्रमांक 7 नुसार सर्व कागदपत्रे ठाणे महानगरपालिका भवन सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग चंदनवाडी पाचपखाडी ठाणे येथे आपल्याला शासकीय सुट्टीचे दिवस वगळून प्रत्यक्ष बाय हँड व कुरिअरने सादर करण्यात यावे. दिलेल्या मुदतीनंतर सादर करण्यात येणाऱ्या अर्जाची विचार घेतला जाणार नाही. टपालाने कुरिअरने सादर आलेले अर्ज कालावधी कार्यालयात पोहोचवल्याची याची क्षमता घ्यावी. उशिरा प्राप्त अर्जाची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी मित्रांनो. ओके. तुम्ही लक्षात ठेवायचं मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात आधी इथं गुगल फॉर्म भरायचा आहे. हा गुगल फॉर्म झाल्यानंतर त्याची प्रिंट काढायची आहे. याची प्रिंट आणि तुमचे सगळे जो डॉक्युमेंट आहे मित्रांनो तुम्हाला बाय हँड किंवा कुरिअरने आपल्याला इथं ऍड्रेसवर आपल्याला पाठवायचं आहे. नाही त्या ऍड्रेसवर जाऊन आपल्याला सबमिट करायचे आपल्या स्वतःच्या हाताने. हे तुम्ही इथे लक्षात ठेवायचं मित्रांनो. ओके. त्यानंतर मित्रांनो इथं आता बघा तुम्ही आता पुढे तुम्हाला दाखवणार तुम्ही अर्ज पाठवण्याचा पत्ता वगैरे सगळं देणारच आहे. त्यानंतर अर्जदाराचे प्रत्येक भरलेल्या आपला गुगल फॉर्मची प्रत कार्यालयास प्राप्त न झाल्यास असा अर्ज अपूर्ण समजण्यात येईल, तो रद्द करण्यात येईल मित्रांनो. म्हणजे तुम्हाला मी आता सांगितलं गुगल फॉर्मचा प्रिंट पण पाठवायची आहे त्याची, म्हणजे झेरॉक्स कॉपी करून. त्यानंतर आपलं डॉक्युमेंट पण झेरॉक्स कॉपी करून तिथे आपल्याला त्यांच्या इथे ऍड्रेसवर पाठवायची. नाही तर मग आपल्याला बाय हँड आपण स्वतः पण तिथे निघून जाऊ शकतो मित्रांनो. तिथे शैक्षणिक अर्थ आपण बघू शकतो मित्रांनो. इथं आता सगळ्यांसाठी वेगळे असणार आहे. सगळ्यात इथं पदनाम, पदसंख्या, शैक्षणिक अर्हता, पात्रता, अनुभव व त्यानंतर वयोमर्यादा, कामाचे ठिकाण व वेळ तिथे दिलेली आहे. प्रति महिना आपल्या मानधन किती असतं ते पण इथे दिलेले आहे मित्रांनो. सगळ्यात आता इथं बघू शकतो वैद्यकीय अधिकारी, त्याला आपण MBBS BAMS साठी इथं एकूण 12 जागा असणार आहे मित्रांनो. ओके. तर 12 जागांसाठी इथं बघू शकता तुम्ही. सगळ्यात आधी आपल्याला काय असणार इथं शैक्षणिक अनुभव लिहिलेला MBBS साठी इथं आपल्या क्लिनिकल सर्टिफिकेट एक्सपिरियन्स पाहिजे आपल्याला गव्हर्नमेंट पासून. त्यानंतर आपल्याला प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण काम केलं, रजिस्ट्रेशन केलं असेल ते पण आपल्याला इथं लागू होणार आहे मित्रांनो. तिथं पाहिजे आपल्याला अनुभव वगैरे. त्यानंतर इथे लिहिलं त्यांनी MBBA उमेदवार न मिळाल्यास BAMS एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आपल्याला गव्हर्नमेंट थ्रू पाहिजे, आपल्याला रजिस्ट्रेशन केलेले पाहिजे आपण. हे आपल्याला इथं बघून घ्यायचंय.
सगळ्यांसाठी इथं वयोमर्यादा आता बघून घ्या. किमान वयोमर्यादा 18 वर्षापासून 70 वर्षापर्यंत असणार MBBS साठी. त्यानंतर BAMS साठी जे असणार मित्रांनो, किमान वय 18 वर्षापासून आपल्याला खुल्या वर्गासाठी 18 वर्षापासून ते आपल्याला 38 वर्षापर्यंत असणार आहे. राखीवसाठी 18 वर्षापासून 43 वर्षापर्यंत असणार आहे मित्रांनो. ओके. त्यानंतर इथं आपल्याला कामाचे ठिकाण जे असणार आहे हिंदी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, इथं असणार आहे. आपलं कामाची वेळ आपली दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत असणार आहे मित्रांनो. ओके. त्यानंतर आपल्याला प्रति महिना जे असणार आहे यांना MBBS साठी 60,000 रुपये प्रति महिना देण्यात येणार आहे. त्यानंतर इथं आपल्या याच्यानंतर मित्रांनो BMS साठी इथे लिहिले त्यांनी BMH पदवीधारक वैद्यकीय अधिकारीसाठी यांना पदविका केंद्र व शासनाच्या HPCH यांच्या मार्गदर्शनाच्या सूचनेनुसार 25,000 रुपये अधिक रुपये व 15,000 रुपये PBI कामावर आधारित मोबदला याप्रमाणे महिना दिला जाईल. त्यामुळे रुपये आपल्या 60,000 रुपये मानधन असणार मित्रांनो यांना पण. ओके. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इथं नर्स स्टाफसाठी परिचारिका महिलासाठी इथं नर्स स्टाफ एकूण 11 जागा कॅटेगरी तुम्ही बघू शकता. BSc नर्सिंग तुम्हाला झालेले पाहिजे तुम्ही इथं कोर्स आपला. किमान आपले वय जे असणार 18 वर्षापासून ते आपले 35 वर्षापर्यंत असाल तर आपण इथं अप्लाय करू शकतो. हिंदुमय हृदय सम्राट आपल्या कामाचं ठिकाण असणार आहे. हिंदुमय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना. यांची पण वेळ सेम असणार, दुपारी 2 ते 10 पर्यंत आपल्याला काम असणार मित्रांनो. 20,000 रुपये आपल्याला इथं सॅलरी असणार आहे मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर इथं मित्रांनो इथं दिलेले इथं नर्स स्टाफ पुरुषसाठी इथं असणारे एकूण 1 जागा असणारे. BSc नर्सिंग आपला कोर्स झालेला पाहिजे. किमान वय इथं पाहिजे आपल्याला मित्रांनो 18 वर्ष ते 65 वर्षापर्यंत आपण पाहिजे. हिंदुमय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपल्याला याच्यात जॉब ठिकाण आपल्याला राहणार आहे मित्रांनो. ओके. दुपारी 2 ते 10 पर्यंत आपल्या कामाचा वेळ असणार. इथं पण आपल्याला 20,000 रुपये महिना असणार आहे मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर इथं मित्रांनो आता बघू शकता तुम्ही खाली आल्यावर आता हे राहिलं आपल्याला बहुउद्देशीय कर्मचारी. आपल्याला याला म्हणतो मल्टीपर्पज स्टाफसाठी इथं 12 वॅकेन्सी असणार आहे. इथं जे आपल्याला पदसंख्या दिलेली आहे 12. त्यानंतर आपला शैक्षणिक अनुभव जो असणार आहे मित्रांनो 12वी पास पाहिजे आपण सायन्समध्ये, आणि आपल्याला अगदी आपलं पॅरामेडिकल बेसिस आपला ट्रेनिंग कोर्स झालेला असेल किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स झालेला असेल तर आपण इथं अप्लाय करू शकतो मित्रांनो. किमान आपलं वय जे असणार आहे 18 वर्षापासून आपण 65 वर्षापर्यंत इथं अप्लाय करू शकतो मित्रांनो. ओके. आपल्या कामाचं ठिकाण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. दुपारी 2 ते 10 पर्यंत आपल्याला कामाची वेळ असणार आहे. आपल्याला सॅलरी जी असणार आहे 18,000 रुपये असणार आहे मित्रांनो. ओके. त्यांनी त्याच्याबद्दल माहिती वगैरे दिलेली आहे. ओके. याच्यानंतर इथं सदर भरतीचे प्रक्रियेचे MBBS पदवीधारक उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल मित्रांनो असं इथं लिहिलेले आहे. ते उमेदवारांचे उपलब्ध न झाल्यास हिंदुमय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत वैद्यकीय अधिकारी MBBS पदविका उमेदवारांना उपलब्ध होईल, अथवा 6 ते 11 महिन्याकरिता BAMS पदवीधारक उमेदवारास वैद्यकीय अधिकारी या पदावर तात्पुरता स्वरूपात नियुक्त करण्यात येणार आहे मित्रांनो. इम्पॉर्टंट पॉईंट तुमच्यासाठी आहे, तुम्ही वाचून घ्यायचं आहे. ओके. इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे लिहिलेलं आहे शैक्षणिक अर्थ आपल्याला सविस्तर अचूक भरावी, नोंद करावी लिहिलेलं आहे. अर्जासोबत आपली अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेच्या उमेदवाराकडून जाहिरात मध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्थ असणे आवश्यक आहे अशा पद्धतीने इथे लिहिलेलं आहे मित्रांनो. ओके. त्यानंतर लिहिले त्यांनी अर्ज भरत असताना अंतिम वर्षाच्या मिळालेले गुण टक्केवारी अचूकपणे नमूद करावे. ग्रँट अथवा अन्य श्रेणी आपल्याला नमूद करावा व गुण टक्केवारी नमूद करणे अनिवार्य आहे मित्रांनो. अंतिम प्रमाणपत्रामध्ये ग्रेड अथवा नमूद असलेल्या संबंधित संस्थेकडून त्यांचे गुणांमध्ये संबंधित संस्थेकडून प्रमाणित करून घ्यावे मित्रांनो असे ते लिहिलेले त्यांनी. त्यानंतर इथे लिहिले मित्रांनो उमेदवारांनी फॉर्म मध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार अर्जाची छाननी करण्यात येईल. त्यानंतर पात्र उमेदवारांना नियुक्त्यांच्या दरम्यान आवश्यक शैक्षणिक अर्हता मूळ गुणपत्रिका सादर केल्यानंतर सदरीत उमेदवार अपात्र ठरल्यास दैनिक लिहिलेले मित्रांनो. ज्यांनी कधी इथं गुणपत्रिका वगैरे नाही दिल्या असतात तिथं अपात्र असणार आहे. तसं इथं पदविका आवश्यक शैक्षणिक अर्हता ही शासकीय मान्यता प्राप्त विद्यापीठातून केलेली असणे आवश्यक आहे मित्रांनो. बहुउद्देशीय कर्मचारी व पदविका विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इथं उत्तीर्ण केलेली आहेत अशा विभागांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून आरोग्य कर्मचारी पदीसाठी निश्चित केलेला निमवैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण
असलेले अभ्यासक्रम किंवा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मान्यता दिलेल्या स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टरचा उत्तीर्ण झालेला असावा आपण असं इथं लिहिलेलं आहे मित्रांनो. ओके. त्यानंतर अनुभव वगैरे आपण आता बघून घेऊ आपले अनुभव काय असणार इथं. अनुभव इथं 4 नंबरला अनुभव बघू शकता तुम्ही. एमबीबीएस साठी अर्हता जे असणार आहे इथं धारकांना आवश्यक अतिरिक्त शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर फक्त शासकीय निमशासकीय खाजगी संस्थेकडे अनुभव ग्राह्य धरण्यात येईल. त्यानुसार शैक्षणिक अर्हता धारक करण्यापूर्वी अनुभवाची नोंद करण्यात येऊ नये. त्या अनुभवाची परिगणना करण्यात येणार नाही मित्रांनो असं इथे लिहिलेलं आहे त्यांनी. ओके. त्यानंतर मित्रांनो आता पुढे बघून घेऊया आपण आता. इतर पदांसाठी केवळ शासकीय निमशासकीय तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असणाऱ्या अनुभवाचा विचार निवड प्रक्रियेत करण्यात येईल. खाजगी स्वयंसेवी संस्था व बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत पदावर कामाचा अनुभवाचा विचार करण्यात येणार नाही. त्यानंतर ते इथं लिहिलं त्यांनी मित्रांनो समकक्ष कामाचा अनुभव ग्राह्य धरण्यात येईल व तसेच अनुभव प्रमाणपत्र सादर करताना संस्थेचे लेटर हेड त्यानंतर जावक क्रमांक त्यानंतर अनुभव कालावधी स्पष्ट उल्लेख करणे गरजेचे आहे. आणि त्यानंतर त्यांना असलेला अनुभव प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही. नियुक्तीच्या आदेशाच्या आधार गुण दिले जाणार नाहीत मित्रांनो असे इथे लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर इथे लिहिलं त्यांनी अनुभव प्रमाणपत्र तपशील नमूद करताना दिनांक कार्यमुक्तीचा दिनांक अचूकपणे नमूद करावा व सदर कालावधी अनुभव प्रमाणपत्राचा नोंदवण्याची दक्षता घ्यावी. त्यामध्ये तफावत आढळल्यास सदर प्रमाणपत्र अवैध ठरले जातील. ज्या पदाकरिता अर्ज केलेला आहे त्या पदाकरिता आवश्यक अनुभव ग्राह्य धरण्यात येईल मित्रांनो. इतर व्यक्तीची इतर अनुभव असल्यास अनुभवाचा विचार घेतला जाणार नाही. त्यानंतर आपल्या संगणक होता इथे MS-IT आपण पात्रता धारक असले पाहिजे. ओके. MS-IT आपल्याकडे पत्र आपलं पाहिजे मित्रांनो. इथे कुटुंबाचं प्रमाणपत्र लागणार आहे आपल्याला बेसिकली. लहान कुटुंब जर असेल मित्रांनो 23/7/2020 पासून लागू करण्यात आलेल्या 23/7/2020 पासून 2 पेक्षा अधिक आपल्याला मुलं असणारे उमेदवारांना राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदाभरतीसाठी अर्ज करण्यात पात्र ठरणार नाही मित्रांनो. ओके. तर आपल्या 2 पेक्षा जास्त मुलं असतात 2020च्या नंतर इथं अपात्र असणार आहे मित्रांनो. ओके. विविध नमुन्यातील प्रमाणपत्र प्राप्त उमेदवारांना रुजू होण्याच्या अगोदर सादर करणे अनिवार्य आहे मित्रांनो. त्यानंतर अर्ज शुल्क लिहिलेलं आहे त्यांनी मित्रांनो आता बघू शकता अर्ज शुल्क पण असणार आहे इथं. उमेदवारास अर्जांसोबत अर्ज शुल्कांचा कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचे धनाकर्ष DD जोडणे आवश्यक आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 150 रुपये आणि राखीव उमेदवारांकरिता 100 रुपये रकमेची आपल्याला डिमांड ड्राफ्ट आपल्याला अर्ज शुल्कामध्ये द्यायचा आहे मित्र. आणि बँकेचा आणि कोणतीही बँक असो त्यांना धनाकर्ष पुढील नाव काढावा. त्यानंतर इथे लिहिलेलं त्यांनी याचं नाव टाकायचं आपल्याला संपूर्णपणे आपल्या बँक ऑफ युनियन बँकचा नंबर दिलेला आहे. हे आपल्याला नाव आहे त्याचा इथे अकाउंट नंबर वगैरे दिलेले खात्यात जमा करणे. त्यानंतर राष्ट्रीयकृत युनियन बँक ऑफ इंडिया धनाकर्ष इतर कोणत्याही बँकेत डिमांड ड्राफ्ट स्वीकारला जाणार नाही मित्रांनो. ओके. अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे इथं. त्याच्यानंतर डिमांड ड्राफ्ट शिवाय प्राप्त होणारे अर्ज विचार केले जाणार नाहीत. अर्ज अपात्र करण्यात येईल मित्रांनो असे इथे लिहिलेले आहे. उमेदवारांचा फोटो व सही आपल्याला इथे लागणार आहे. आपल्याला उमेदवारांचे गुगल फॉर्म मध्ये फोटो करिता राखीव जागेवर त्यांच्या अलीकडील काढलेला सुस्पष्ट फोटो चिटकावा. त्यानंतर राखीव जागेच्या सिग्नेचर करून टाकायची म्हणजे निवड प्रक्रिया कशी असणार मित्रांनो आपण ते पण बघून घेऊया. इथं आता संपूर्ण माहिती तुम्हाला वाचूनच सांगतो मी. व्हिडिओ थोडा मोठा होत असेल पण तुम्हाला मी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. त्यानंतर दिलेले सदर पदभरती करता अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या उमेदवारांच्या अर्जामधील गुणोत्तरानुसार गुणांकन व पद्धतीची निवड प्रक्रिया राबवण्यात येईल मित्रांनो. या संदर्भात सर्व अधिकारी माननीय अध्यक्ष निवड समिती यांच्याकडे राखून ठेवलेला आहे. उमेदवारांनी निवड करायची असल्यास शासनाच्या मार्गदर्शन सूचनांवर गठीत करण्यात आलेल्या समितींची त्यांच्या मान्यतेनुसार अतिरिक्त अभियान व संचालय राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान उमेदवार 17/3/2022 रोजीच्या पत्रानुसार निषेक लावून एकास 3 व एकास 5 उमेदवारांची निवड गुणांकन पद्धतीने करण्यात येईल. उमेदवारांना निवडताना उमेदवारांचे गुणांकन पदवी पदविका
परीक्षेतील अंतिम वर्षाचे गुण अतिरिक्त अर्थ विचारता घेऊन खालील तक्त्यानुसार करण्यात येईल मित्रांनो. थेट मुलाखत आपली जी होणार यांची कोणाकोणाची होणार आहे बघून घेऊया आपण ते पण. थेट मुलाखत इथं होणार आहे आपली वैद्यकीय अधिकारी MBBS आणि BMS ची थेट मुलाखतीस घेऊन भरण्याकरता खालील गुणांकन पदवींचा अवलंबन करण्यात यावा मित्रांनो, असं इथे लिहिलेलं आहे. त्यानंतर सब्जेक्ट नॉलेज आपल्याला इथं दिलेले आहे आपल्याला 10 गुणांकन इथं 10 मार्क असणार सब्जेक्ट नॉलेज मध्ये. त्यानंतर रिसर्च अँड याच्यामध्ये रिसर्च अँड अकॅडमिक मध्ये आपल्या नॉलेज मध्ये 10 मार्क, लिडरशिप क्वालिटी मध्ये 10 मार्क असणार आहे. त्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एबिलिटी मध्ये 10 मार्क, एक्सपिरियन्सचे 10 मार्क असणार आहे. फॉर गव्हर्नमेंट सर्टिफिकेशनचे आपल्याला 2 मार्क्स मिळणार आहे. प्रायव्हेट सर्टिफिकेशन असेल त्याला 1 मार्क मिळणार आहे. ओके. त्यानंतर इथं टोटल आपले जे एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन मार्क्स इथे 10 असणार आहे. इथं आपल्या 50 गुण असणार आहे मित्रांनो. अशा पद्धतीने त्यांची निवड प्रक्रिया केली जाणार आहे मुलाखतीनुसार. गुणांकन पद्धती इथे लिहिलेली आहे. उपरोक्त थेट मुलाखतांकरता मित्रांनो थेट मुलाखतीत पदव्यतिरिक्त इतर सर्व पदांकरिता गुणांकन व पद्धतीनुसार निवड प्रक्रिया खालील प्रमाणे राबवण्यात येईल असं इथे लिहिलेलं आहे मित्रांनो. आपण आता बघून घेऊया आपल्याला किती किती गुण असणार, काय असणार एक्झामिनेशन आपली. विवरण, त्यानंतर तपशील, त्यानंतर अतिरिक्त अतिकमत गुण किती असणार आपल्याला एकूण गुण. ओके. त्यानंतर पदांसाठी आवश्यक क्वालिफाईंग आपल्याला जे असणार आहे मित्रांनो आपल्याला एक्झाम द्यावा लागणार आहे. ही जी एक्झाम आहे मित्रांनो एक्झाम मधील गुण अंतिम वर्षाच्या गुणांच्या आधारे आपल्याला करणार येणार आहे मित्रांनो. ओके. त्यानंतर मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीत 50 गुणांचे असणार मित्रांनो. सगळ्यात 50 प्रमाणे ते लिहिले प्रोबेशन काढावे. त्यानंतर उदाहरणार्थ 60% गुण प्राप्त असलेल्या त्याचे 50% प्रमाणे प्रोबेशन म्हणजे 50 म्हणजे 100 बरोबर 30 म्हणजे 30 गुण इथं असणार मित्रांनो. अशा पद्धतीने केलेलं आहे तसं. ओके. टोटल आपले 50 गुण असणार आहे. त्याच्यानंतर इथे पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता, अर्हतेपेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता असल्यास अधिक शैक्षणिक अर्हता असल्यास त्याला विचारात घ्यावी. इथं अधिक गुण त्यांना 20 गुण घ्यावेत असं लिहिलेलं आहे त्यांनी. टोटल इथे 20 गुण असणार आहे. ओके मित्रांनो. मिळालेल्या एकूण गुणांची टक्केवारी काढावी लागेल. 20 प्रमाणे आपल्याला प्रोनेशन काढावे इथे लिहिलेले त्यांनी. न स्टाफ पदाची आवश्यक शैक्षणिक अर्हता पूर्ण केल्यानंतर उमेदवारांचे अर्ज केलेले असल्यास उमेदवारांचा BSc नर्सिंगच्या अंतिम वर्षात 60% गुण प्राप्त असलेल्या उमेदवारांचे 20% प्रमाणे प्रमोशन म्हणजे इथं लिहिले त्यांनी 60 बरोबर 12 गुण असे असणार आहे मित्रांनो. ओके. त्यानंतर संबंधित पदांशी निवडीत अनुभव लिहिले इथं प्रत्येक एका वर्षासाठी 6 गुण असणार आहे मित्रांनो. ओके. एका वर्षाकरता 6 गुण जास्त 30 गुण असणार आहे मित्रांनो. 30 गुणांचे होणार आहे. असे टोटल इथे 100 गुण आपले असणार आहे मित्रांनो टोटल प्रमाणे. ओके. त्यानंतर पुढे येऊया आता इथं आपण. इथं त्यांनी लिहिलेलं इथं माननीय आयुक्त आरोग्य सेवा अभियान संचालय राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान यांचे जाहीर क्रमांक. त्यानंतर मनुष्यबळ पदासाठी आपल्याला इथं दिलेले आहे त्यांनी 27/4/2023 रोजीच्या पत्राद्वारे प्राप्त सूचनांनुसार गुणांकन पद्धतीने पात्र उमेदवारांना करण्यात येतील असं सांगितलं आहे मित्रांनो त्यांनी. गुणांकनानुसार करताना उमेदवारांची प्रवर्ग निहाय गुणांकन यादी मेरिट लिस्ट तयार करण्यात येणारे असून त्यानुसार उमेदवारांचे नियुक्त आदेश मेलद्वारे टपालाद्वारे निर्गमित करण्यात येईल मित्रांनो. जर तुमचं सिलेक्शन झालं मित्रांनो तर तुम्हाला मेलद्वारे काढवण्यात येईल. टपालामार्फत तुम्हाला इथं पोस्टाने तुम्हाला ते सांगतील, एखादे लेटर वगैरे पाठवतील मित्रांनो. गुणांकन पद्धतीनुसार भरण्यात येणाऱ्या पदांकरिता कोणत्याही प्रकारचा मुलाखत घेण्यात येणार नाही मित्रांनो. ओके. सर्वसाधारण सूचना दिलेल्या त्यांनी इथं जसं की तुम्ही बघू शकता. आता सर्वसाधारण सूचनामध्ये इम्पॉर्टंट थोडं इथं सांगलेलं आहे त्यांनी. जसं की सदर पदभरती प्रक्रियांच्या बाबतीत सर्व आवश्यक सूचना माहिती ठाणे महानगरपालिका अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल. याकरिता उमेदवारांनी या साईटवर आपल्याला जायचे जसं www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन माहिती प्राप्त करून घेणे अनिवार्य राहील. आपल्याला स्वतःची माहिती आपल्याला स्वतः इथं बघावी लागेल साईटवर चेक करून. पदभरतीच्या अनुषंगाने कोणत्याही उमेदवारास वैयक्तिक संपर्क साधण्यात येणार नाही मित्रांनो. ओके. त्यानंतर जाहिरातीतील नमूद केलेले पदे पूर्वत कटांतरी स्वरूपाची असून राज्य शासनाने नियमित पदे नाही मित्रांनो. ओके. पदाचा राज्य शासनाच्या पदाशी काहीही संबंध नसून उमेदवारांनी राज्य शासनाच्या नियमित पदावर समायोजन करण्याची मागणी करू नये असं इथे लिहिलेलं मित्रांनो. म्हणजे तुम्हाला इथे तात्पुरतं घेण्यात येणार आहे.
तुम्हाला इथं इथं तुम्ही कोणत्याही प्रकारचे दबाव आणू शकत नाही, आम्हाला परमनंट घ्या, मी इथं काम केलेले असं त्यांना सांगितलं मित्रांनो. त्याच्यानंतर इथे लिहिले मित्रांनो, जाहिरातीतील नमूद केलेले पदाचे वेतन एकत्रित ठोक मानधन आहे मित्रांनो. ओके. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्त आदेश दिल्यानंतर 7 दिवसाच्या आत मूळ कागदपत्रासह नियुक्ती ठिकाणी उपस्थित राहणे बंधनकारक राहील. उमेदवारांनी अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रामध्ये मूळ कागदपत्रामध्ये पडताळणीच्या वेळी तफावत आढळल्यास तसेच उमेदवारांना इथं पात्र करण्यात येईल असं लिहिलेले कोणत्याही दबाव तंत्रणाचा वापर केल्यास उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल, अन्यथा त्याची नियुक्ती आदेश संपुष्ट करण्यात आणून प्रतीक्षा यादीतील पुढील उमेदवारांकरता नियुक्ती देण्यात येईल मित्रांनो, असे सांगितलेले आहे. म्हणजे तुमचे डॉक्युमेंट वगैरे व्हेरिफिकेशन होईल, तुम्हाला डॉक्युमेंट तुमच्याकडे पाहिजे, तुमच्याकडे तेव्हा नसले तुम्हाला इथून बात करण्यात येईल असं त्यांचं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर व्हिडिओ थोडा मोठा होत असेल मित्रांनो, पण तुम्हाला मी संपूर्ण माहिती वाचून दाखवते, कारण की बरेचसे मला डाऊट वगैरे येतात कमेंट्समध्ये, म्हणून त्याकरता मी इथं माझा व्हिडिओ मी स्वतः पूर्ण वाचून दाखवतो, लोकांना माहिती समजून सांगतो, कारण की त्यांना डाऊट नको झाले पाहिजे. व्हिडिओ थोडा लांब असेल पण शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या माहितीसाठीच मी हा व्हिडिओ इतका लांब बनवते, नाही तर मी 2 मिनिटांमध्ये सुद्धा वाचून यायला कम्प्लीट करू शकतो शॉर्टकटमध्ये माहिती सांगू मित्रांनो. ओके. मला तसं आवडत नाही म्हणून पूर्ण व्हिडिओ वाचतो मित्रांनो, वाचून सांगतो तुम्हाला समजून संपूर्ण टाईप. फॉर्म भरल्यावर इच्छुक उमेदवारांनी फॉर्म सोबत खालील कागदपत्रे 1 ते 14 जोडण्याच्या बाबतीत वैद्यकीय अधिकारी, परिचारिका पुरुष, परिचारिका महिला, बहुउद्देशीय कर्मचारी पुरुष या पदांसाठी संकेतस्थळावर विविध नमुन्यातील अर्ज, संबंधित कागदपत्रे, अटी व शर्तीनुसार ठाणे महानगरपालिका आरोग्य सरसेनानी जनरल वैद्यकीय मार्ग चंदनवाडी पाचनखेड 5 पखाडी इथं आपल्याला पाठवायचे मित्रांनो, सुट्टीचे दिवस वगळून. ओके. 29/8/2024 ते 9/9/2024 पर्यंत आपल्याला 11 ते 4 या कालावधीच्या दरम्यान आपल्याला इथं सादर करावे असे इथे लिहिलेले आहे मित्रांनो. तर कुरिअरने पण अर्ज स्वीकारले जातील मित्रांनो. कुरिअरने जर पाठवायचे असेल तर लवकरात लवकर पाठवून द्यायचं आहे. गुगल फॉर्म भरायचा आहे, तुम्हाला दाखवील ऍड्रेस आहे. तुमचा ऍड्रेस तुम्हाला मी आता सांगून देतो, ह्याच ऍड्रेस असणार तुमचा ऍड्रेस हा असणार मित्रांनो. ओके. पूर्ण माहिती अर्जाला प्रिंट डॉक्युमेंट बघून घ्या. इथं आता काय काय पाठवायचे आपल्याला, पोस्टाने पाठवा किंवा स्वतः देऊन तुम्ही जाऊ शकता मित्रांनो. गुगल फॉर्म भरल्यानंतरच बरं. पूर्ण माहिती भरलेला फॉर्मची प्रिंट, वयाचा पुरावा म्हणजे आपल्याला सर्टिफिकेट लागेल 10वीचा, पदविका प्रमाणपत्र व सर्व वर्षाचे प्रमाणपत्र, त्यानंतर गुणपत्रिका, आपल्याला कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र इथं लागणार आहे. त्यानंतर शासकीय आणि शासकीय खाजगी संस्थेमध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र व कागदपत्र लागणार आहे. जात वैधतामध्ये कॅटेगरीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र लागणार आहे. आवश्यकतेनुसार नॉन क्रिमिनल आपल्याला लागणार आहे मित्रांनो. त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र, डोमेस्टिक सर्टिफिकेशन लागणार आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, सध्याचा एक फोटो. ओके मित्रांनो. त्याच्यानंतर अर्ज विवाहित असल्याचं विवाह नोंदणी प्रमाणपत्र, तसेच नावात बदल असल्यास राजपत्र आपल्याला लागणार आहे, महिलांसाठी असतं मित्रांनो. ओके. वाहन चालवण्याचा परवाना असेल, लायसन्स असेल ते पण पाठवायचे. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आपल्याला द्यायचे की आपल्या 2 मुलांच्या वरती आपत्ती नाही तसं. फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र, म्हणजे आपल्या फौजदारी गुन्हा नाही बा माझ्यावर, ते आपल्याला इथं पोलीस स्टेशन मध्ये मिळते मित्रांनो. युनियन बँकेचे डिमांड ड्राफ्टचा आपल्याला पाठवायचं आहे. त्यानंतर प्रिंट, त्यानंतर अर्ज, धनार्थ, आवश्यक कागदपत्र एकाच लिफाफ्यात बंद करून सादर करावे. वैद्यकीय अधिकारी यांच्या मुलाखतीस दिनांक यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल मित्रांनो. बाकीचे जे त्यांना ते एकाच डिमांड ड्राफ्ट मध्ये सगळे डॉक्युमेंट आपल्याला भरायचे चांगल्या प्रकारे स्टेप बाय स्टेप स्टॅपलर मारून आणि ते पाठवून द्यायचे मित्रांनो. तसेच त्यांनी लिहिलेल्या जाहिरातीमधील पदसंख्या आरक्षण यामध्ये बदल होऊ शकतो, आणि त्यानुसार या वाढ कमी करण्याचे अधिकार, तसेच विविध केलेले थेट मुलाखतीस दिनांकाच्या वेळ, ठिकाण इत्यादी कोणत्याही टप्प्यावर कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार आयुक्त ठाणे महानगरपालिका ठाणे यांना राहतील. सदर जाहिरात ठाणे महानगरपालिका नोटीस, त्यानंतर बोर्ड आणि www.thane.city.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून सदरून भरती प्रक्रियेच्या संदर्भात अधिक माहिती सदरून आपण इथं प्रसिद्ध करण्यात येईल मित्रांनो. आपल्याला 5 बसायचे वेळोवेळी. गोल फॉर्मचा अर्ज, धनास्पर्श व आवश्यक कागदपत्रे आपल्याला एकाच लिफाफ्यात बंद करून सादर करावे. लिफाफ्यावर अर्ज केलेल्या महानगरपालिकेचे नाव, अर्जदाराचे नाव, पदाचे नाव नमूद करावे. इम्पॉर्टंट पॉईंट तुमच्यासाठी महानगरपालिकेचे नाव नमूद न केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात जाणार नाही मित्रांनो. सदर भरती प्रक्रियेतील आवश्यकतेनुसार बदल करण्याचे व सदर भरतीचे अंशात किंवा पूर्ण रद्द करण्याचे अधिकार अध्यक्ष निवड समितीचे राखून ठेवलेले आहे. इथून वैद्यकीय आरोग्य ठाणे महानगरपालिका यांच्याकडून आलेला आहे.
आता इथे पूर्ण माहिती मला वाचून दाखवली. आता तुम्हाला दाखवतो गुगल फॉर्म कसा असतो, ते पण तुम्हाला मी दाखवून देतो आता एका मिनिटामध्ये. इथं समोर मी आता गुगल फॉर्म इथे ओपन करतो मित्रांनो. एक मिनिट वेट करून घ्यायचं आता. हा आहे आपला गुगल फॉर्म मित्रांनो. इथे लिहिलेलं आहे रिक्रुटमेंट ऑफ एमओ स्टाफ नर्स, त्यानंतर एमपीडब्ल्यू मेल ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अंडर एसबीटी 15TH फायनान्स कमिशन्स. आपल्याला इथं गुगल फॉर्म अशा प्रकारे असतो. इथं आपला मेल आयडी डायरेक्ट इथं मी असा मेल ॲड्रेसवर क्लिक करायचं, असा इथं वाचून घ्यायचं किडनी रीड फॉर ॲडव्हर्टाइजमेंट बिफोर इन फ्युचर. यस करायचं इथं लगेच. असं केल्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला पुढे जायचं. असे बघा कोणत्यासाठी तुम्ही फॉर्म भरताय इथं लिहायचं मित्रांनो. अशा प्रकारे इथं कोणत्यासाठी कशासाठी फॉर्म भरताय असं आपल्याला लिहायचं. मेडिकल ऑफिसरसाठी, त्यानंतर स्टाफ नर्ससाठी जे पण असेल आपण ते इथं आता मी करून घ्यायचे आपल्याला. बेसिकली मेडिकल स्टाफ कधी घेतलं तर असं करणारे इन्व्हेस्ट करणारे अशा पद्धतीने. त्यानंतर कशासाठी सर्टिफिकेशन लागणार आहे आपल्याला, नर्स रजिस्ट्रेशन आज का बी एस करायचं आहे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर इथून यस झाल्यानंतर रजिस्ट्रेशन असेल तर यस करायचं मित्रांनो अशा पद्धतीने. अशा प्रकारे मग इथून फॉर्म चालू होता. आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा इथं जो पण असेल तो. मी आता रॅन्डमली तुम्हाला टाकून दाखवतो इथं काही पण. माझ्याकडे काही रजिस्ट्रेशन नंबर नाही आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने मी आता टाकून देतो काही पण असा. येस करून द्यायचे. रिन्युअल केले रजिस्ट्रेशन आपण रिन्युअल केले यांना हो किंवा नाही येस नो करू शकतो तुम्ही. येस केले मी. त्यानंतर क्लिअर सेक्शन नेक्स्ट नेक्स्ट करायचे. त्यानंतर आपला इयर टाकायचं इथं फायनल इयर मार्कशीट किती कधी आलं होतं काय आलं होतं असं. संपूर्ण माहिती अशा प्रकारे आपल्याला 8 पेज पर्यंत आपण भरेल. 18 पेज पर्यंत आपल्याला संपूर्ण माहिती घेऊन द्यायची मित्रांनो अशी बरोबर. ओके. तुम्हाला आता इथं आता एवढं आता मी सांगून दिलेलं आहे त्या प्रकारे माहिती वगैरे. तर थोडं आता इथं मी थोडं बहुत तुम्हाला आता पुढे पुढे घेऊन चालतो शॉर्टकटमध्ये. इथं अशा प्रकारे काय टक्केवारी आपल्याला टाकायची. मी आता रॅन्डमली सबमिट नाही करणार आहे फॉर्म. मी रॅन्डमली असं भरतोय फक्त तुम्हाला पुढे स्टेज दाखवायसाठी फक्त अशा पद्धतीने. ओके. असं 55-55 टाकतो सगळीकडे. त्यानंतर एमबीबीएस स्टाफ नर्स आपण काय असाल इथे लिहायचंय. ऍडिशनल क्वालिफिकेशन आपलं झालं असेल तर येस नो करायचं. मी नो करतो लगेच नेक्स्ट करणार आहे. नेक्स्ट केल्यानंतर लगेच आता पुढे आपल्याला ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे आपला. त्यानंतर आपला फर्स्ट नाव, मिडल नेम, त्यानंतर जे लास्ट नेम, त्यानंतर जेंडर सिलेक्ट करा, मेल फिमेल ऑदर जे पण असेल ते, डेट ऑफ बर्थ असं अशा प्रकारे आपल्याला सगळं परमनंट ॲड्रेस, मोबाईल नंबर, ॲडिशनल मोबाईल नंबर, आधार नंबर, पॅन नंबर असं आपल्याला इथं कॅटेगरी कोणती ती सिलेक्ट करायची, नेक्स्ट करत जायचं. अशा पद्धतीने आपल्याला फॉर्म हा भरत जायचा आहे मित्रांनो. ओके. तर सोपा फॉर्म आहे. एवढं तुम्हाला मी थोडा बहुत तुम्हाला माझ्याकडून भरून दाखवलेलं आहे. आणि तुम्हाला याच्या व्यतिरिक्त अजून काही डाऊट असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता मित्रांनो. ओके. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉन प्रेस करून ठेवायचे. आणि हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर एक लाईक करून ठेवायचे मित्रांनो. ओके. आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचं या व्हिडिओला. काही डाऊट असतील तर माझ्या ऑफिशियल चॅनल लिंक दिलेली आहे मी. इथं आपल्याला टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊन जा आपल्या. त्याच्यानंतर व्हॉट्सअप ग्रुप बनवला आपण, तिथं पण जॉईन होऊन जा आपण मित्रांनो. डेली तिथं आपण अपडेट देत असतो. ओके मित्रांनो. तर आपल्या जास्त मित्रांना शेअर करा जे ठाण्यामध्ये राहत असेल, त्यांची कामाची गरज असेल, बीएससी नर्सिंग स्टाफवाल्यांना इथं जास्त शेअर करा हा व्हिडिओ मित्रांनो. ओके. आणि माहिती आवडलं असेल लाईक करायचं आहे, जास्त शेअर करायचं आहे मित्रपरिवारामध्ये. आणि डाऊट असेल तर कमेंटमध्ये कमेंट करा. आणि माझ्या ऑफिशियल चॅनलला फॉलो करा जसं की इंस्टाग्राम, फेसबुक. त्यानंतर सेकंड चॅनल आहे माझं ट्रेडिंग रिलेटेड, ट्रेड विथ भूषण, तिथं पण सबस्क्राईब करा. या चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. अशीच आपल्याला डेली नवीन नवीन जॉब अपडेट्स आपले गव्हर्नमेंट जीवार महाराष्ट्राचे आपण घेऊन येतो आपल्या चॅनलवर मित्रांनो. ओके. तर अशीच व्हिडिओ बघण्यासाठी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.